नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवलं आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलेगाव येथे 5 एकरातील सोयाबीन पीक वाळून गेले आहे। लाखोंची गुंतवणूक धोक्यात आली असून शेतकरी सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी करीत आहेत। अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे शेतकरी महेश राजेगोरे यांनी 5 एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती। मशागत, बियाणे, खत आणि फवारणीसाठी तब्बल 1 ते 1.25 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला। मात्र गेल्या 15 दिवसांपासून पाऊस न झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली असून पीक वाढण्याच्या मार्गावर आहे। योग्य वेळी पाऊस झाला असता तर 2.5 ते 3 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती। अनेक शेतकऱ्यांनी उसनेवारी करून शेती केली आहे, त्यामुळे सरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। माझं नाव महेश राजेगोरे, मी शेलगाव गावचा रहिवासी आहे। आम्ही सोयाबीन पेरलं होतं वरच्या पावसावर। पेरणी व्यवस्थित झाली, उगवण पण सुंदर झाली, पण पावसाच्या या पेरल्यानंतर आमच्या इथं थोडाही पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळे हे आमचं सोयाबीन वाळून गेलेलं आहे सगळं। आता पेरल्यानंतर उगवण पण होत नाही, लाईटचे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे भिजवून पण करणं शक्य नाही आणि नेमकं कशाला भिजवावं, ऊस भिजवावं लागते, हळदीचं भिजवण चालू आहे। सगळ्या गोष्टीचा विचार केल्यामुळे हे आता काय आम्हाला भिजवणं शक्य नव्हतं। हे आता हे सोयाबीन आम्ही कोरडवाहू शेतीप्रमाणे दरवर्षी घेतो त्याप्रमाणे पेरलं होतं, पण यावर्षी पावसाच्या खंडामुळं आमचं सोयाबीन सगळं वाया गेलं। किती एकर? हे इथं आमचं 4 एकर सोयाबीन होतं। खताचा खर्च BBF प्रणालीनुसार पेरलं होतं, खताचा खर्च भरपूर झाला। बियाण्याचे भाव वाढल्यामुळे बियाण्याचाही खर्च यावर्षी भरपूर झाला, पण निसर्गाने साथ सोडल्यामुळं आम्हाला हे आता याचं काही उत्पादनही भेटत नाही। सरकारने आम्हाला याच्यामध्ये काही नाही, आता सरसगट सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करावे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे ताबडतोब जमा करावे। हे आम्ही एकरी जरी आम्ही 8 क्विंटलचा जरी उतारा धरला तर 8×45 आमचं 30-40 क्विंटल इथं सोयाबीन होत होतं। सरासरी 5,000चा भाव धरला असला तरी आम्हाला 4×25 1.5-2 लाखाचं उत्पन्न होत होतं। खर्च वजा केला तर आमचं सरासरी म्हटलं तर आम्हाला 1.5 लाख रुपये पडत होते घरी, पण आम्हाला हे आता खर्च करूनही आम्हाला काही याचा उपयोग झाला नाही। सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्याला काहीतरी अनुदान म्हणून 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी। पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत। आता सरकार मदतीचा हात कधी देणार याकडे शेलगावसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।